Hello student, today is the rapid revision for the chapter अल्कोहोल फेनॉल अँड इथर. आज आपण अल्कोहोल फेनॉल इथरला रॅपिड रिवाइज करू. तर सगळ्यात पहिल्यांदा अल्कोहोलचे काही क्लासिफिकेशन आहे. अल्कोहोल आर क्लासिफाईड ॲज मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक अल्कोहोल, ट्रायहायड्रिक अल्कोहोल अँड पॉलिहायड्रिक अल्कोहोल. नावं सांगते आपल्याला. मोनोहायड्रिक अल्कोहोल याचा अर्थ हायड्रिक म्हणजे हायड्रॉक्झिल. ज्या अल्कोहोलमध्ये एकच हायड्रॉक्झिल ग्रुप असतो त्याला आपण म्हणणार आहे मोनोहायड्रिक अल्कोहोल. सिमिलरली डायहायड्रिक म्हणजे त्याच्यामध्ये 2 OH ग्रुप असणार आहे. सिमिलरली ट्रायहायड्रिक मीन्स 3 OH ग्रुप. तर यावर तुम्हाला MCQ कसा विचारला जातो बघा. सपोज मी आता या केसमध्ये मी मोनोहायड्रिक नाही घेतलाय, मी डायहायड्रिक पासून डिस्कस करतोय. तर तुम्हाला डायहायड्रिक अल्कोहोलचं नाव दिलेलं असणार आहे. फॉर एक्झाम्पल इथिलीन ग्लायकॉल. क्वेश्चन असा विचारला जाईल, विच ऑफ द फॉलोइंग इज डायहायड्रिक अल्कोहोल. ऑप्शन ABCD. तर तुम्हाला नाव माहिती पाहिजे की डायहायड्रिक अल्कोहोल आपण इथे दाखवले. जस्ट एक्झाम्पल घेतलं आपण इथिलीन ग्लायकॉल. त्यालाच IUPAC आहे इथेन 1,2 डायोल. पण शक्यतो तुम्हाला IUPAC देणार नाही, तुम्हाला शक्यतो त्याचं कॉमन नेम दिलं जाईल किंवा हिस्टोरिक नेम दिलं जाईल. सेकंड आहे ट्रायहायड्रिक अल्कोहोल. तर ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणजे 3 OH असतील. ठीक आहे. तर 3 OH असेल असं साधा क्वेश्चन विचारला जाणार नाही. त्यावर तुम्हाला त्याचं नाव किंवा त्याचं स्ट्रक्चर विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. तर या केसमध्ये समजा मी तुम्हाला दिलं आहे हे जे कंपाऊंड आहे ज्याला आपण ट्रायहायड्रिक अल्कोहोल म्हणतोय त्याचं एक्झाम्पल आहे ग्लिसरीन. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लिसरॉल. ग्लिसरीन and glycerol, glycerin or glycerol, example of trihydrate alcohol. तसंच तुम्हाला पॉलिहायड्रिक अल्कोहोलचे एक्झाम्पल आहे सॉर्बिटॉल की ज्याच्यामध्ये 6 OH असतात. लक्षात ठेवा सॉर्बिटॉलमध्ये नंबर ऑफ OH किती असतात याच्यावरती सुद्धा MCQ विचारला जाऊ शकतोय. 6 OH ग्रुप असतात अँड सॉर्बिटॉल इज वन एक्झाम्पल ऑफ पॉलिहायड्रिक अल्कोहोल. त्याला आपण हेक्झाहायड्रिक अल्कोहोल म्हटलं तरी चालणार आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक फ्रॉम दिस चॅप्टर इज फिजिकल प्रॉपर्टी ऑफ अल्कोहोल. बघा याच्यामध्ये MCQ पहिला असा तयार होतोय की अल्कोहोल हॅव हाय बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड, कीटोन, इथर ऑफ कम्पेरेबल मास. समजा आपण अल्कोहोलला कम्पेअर करतोय इतरांसोबत. मग इतर कोण कोण आहे? अल्केन, अल्किल हॅलाइड, अल्डिहाइड, कीटोन, इथर. जर यांचे कम्पेरेबल मास असेल तर आपल्याला प्रॉपर्टी अशी ऑब्झर्व होते की अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. हा झाला पहिला MCQ की अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट इतरांपेक्षा जास्त आहे. इतर कोण कोण आहे ते लक्षात ठेवा, ते MCQला विचारला जाऊ शकतो. पॉईंट नंबर 2, नाउ व्हाय दिस बॉइलिंग पॉईंट इन्क्रीज? बिकॉज ऑफ पोलर नेचर ऑफ हायड्रॉक्सिल ग्रुप. हा जो हायड्रॉक्सिल ग्रुप आहे याचं पोलर नेचर आहे. बघा एक्झॅक्टली होतं काय की समजा मी एखादा अल्कोहोल दाखवतोय ROH. ठीक आहे. समजा अजून एक अल्कोहोल आहे ROH. वन मोर अल्कोहोल ROH अँड वन मोर अल्कोहोल. आता हे नेमकं मी काय दाखवते नीट समजून घ्या. बघा अशा जेव्हा खूप बल्कमध्ये अल्कोहोलचे मॉलिक्युल असतात, आपण सपोज बीकरमध्ये अल्कोहोल घेतलं आहे किंवा कुठल्या पण एखाद्या ग्लासवरमध्ये आपण अल्कोहोल घेतलं आहे, तर ते अल्कोहोल खूप सारे मॉलिक्युल्स आपण एकत्र केलेले. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये होतं काय की अल्कोहोलमध्ये जो ऑक्सिजन आहे तो आहे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन आणि दुसऱ्या अल्कोहोलचा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होतोय. आणि या इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच आपण काय म्हणतोय? हायड्रोजन बॉन्डिंग. म्हणजे अल्कोहोलच्या मॉलिक्युल्समध्ये हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते. तसं आपण इकडे पण दाखवू शकतोय इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑक्सिजन, इलेक्ट्रोपॉझिटिव्ह हायड्रोजन यांच्यामध्ये काय फॉर्म होत आहे? हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म होते. इथे सुद्धा काय प्रेझेंट आहे? हायड्रोजन बॉन्डिंग. तसंच एच बॉन्डिंग यांच्यामध्ये सुद्धा फॉर्म होत आहे. आता बघा होतं काय की असे नंबर ऑफ एच बॉन्डिंग फॉर्म झाल्यामुळे मॉलिक्युलची स्ट्रेंथ वाढते आणि त्याला जर आपल्याला ब्रेक करायचं असेल तर हे बॉन्ड ब्रेक करण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी लागते. हायड्रोजन बॉन्ड ब्रेक करायला तुम्हाला एक्स्ट्रा एनर्जी लागते, म्हणून अल्कोहोलचं बॉइलिंग पॉईंट काय होत आहे? इन्क्रीज होतोय. नेक्स्ट पॉईंट आपण बघतोय अल्कोहोलच्या बॉइलिंग पॉईंटबद्दल. ठीक आहे. यामध्ये काय सांगितलं आहे? बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन नंबर ऑफ कार्बन. बघा तुम्हाला याच्यावरती MCQ विचारला जाऊ शकतो. सपोज मी तुम्हाला काय अल्कोहोलचे एक्झाम्पल देतोय. इफ आय टेक CH3CH2OH. सेकंड एक्झाम्पल इज CH3CH2CH2OH. नेक्स्ट इज CH3CH2 4 टाइम्स CH2OH. बघा तुम्ही चेक करा, याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 2 आहेत, याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन 3 आहे, याच्यामध्ये 4, 5, 6 टोटल नंबर ऑफ कार्बन 6 आहे. पॉईंट काय सांगतोय? सगळेच्या सगळे अल्कोहोलच आहे. क्वेश्चन जर असा विचारला विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल हॅव हाय बॉइलिंग पॉईंट, विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल हॅव लो बॉइलिंग पॉईंट. सिम्पलचा पॉईंट काय की जितके नंबर ऑफ कार्बन वाढणार तेवढा अल्कोहोलचा बॉइलिंग पॉईंट सुद्धा इन्क्रीज होत जातोय.
ठीक आहे. मग अल्कोहोल, कुठलं अल्कोहोल आहे ज्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, ज्याच्यामध्ये नंबर ऑफ कार्बन जास्त आहे. पुढचा पॉईंट आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल बॉइलिंग पॉईंट ऑफ अल्कोहोल डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन ब्रांचिंग. ज्या अल्कोहोलला ब्रांचिंग जास्त असतात, पण लक्षात ठेवा त्यांचं मास हे सेम असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे दाखवतोय एक अल्कोहोल CH3 CH2 CH2 CH2OH. याचं मी एक अजून दुसरं एक्झाम्पल घेतोय. ओके, वन मोर एक्झाम्पल. ओके, आता तुम्ही ऑब्झर्व करा की 1 2 3 ऑल आर द अल्कोहोल्स. पण लक्षात घ्या हे अगदी स्ट्रेट दिसतंय, इथे थोडंफार ब्रांचिंग झालेलं आहे आणि इथे जास्त ब्रांचिंग आहे. लक्षात ठेवा जेव्हा ब्रांचिंग वाढतं तेव्हा सरफेस एरिया वाढतो, आणि जेव्हा सरफेस एरिया वाढेल तर बघा काय सांगताय ते, बॉइलिंग पॉईंट डिक्रीज होईल जेव्हा नंबर ऑफ ब्रांचिंग इन्क्रीज होतील. जितक्या ब्रांचिंग वाढणार आहे तेवढा बॉइलिंग पॉईंट काय होत जाणार आहे, कमी कमी होत जाईल. मग अशा केसमध्ये जे तुम्हाला स्ट्रेट दिसतंय त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त असेल, ज्याला ब्रांचिंग जास्त असेल त्याचा बॉइलिंग पॉईंट कमी असेल. दिस अल्कोहोल हॅव हाय बॉइलिंग पॉईंट, देन धिस अँड देन दिस. याच्या सगळ्यात कमी असणार आहे बॉइलिंग पॉइंट ऑफ this tertiary alcohol is very low. Why? Because branching increases. As there is an increase in branching, boiling point decreases. किंवा boiling point वाढेल जेव्हा नंबर ऑफ ब्रांचिंग सुद्धा कमी होतील. पण कॉन्ट्रास्ट लक्षात ठेवूच नका, सिंपल पॉईंट काय आहे, ॲज नंबर ऑफ ब्रांचिंग इन्क्रीजेस बॉइलिंग पॉईंट डिक्रीजेस. नेक्स्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज ॲसिडिक कॅरेक्टर ऑर ॲसिडिक नेचर ऑफ अल्कोहोल. बघा अल्कोहोल हे ॲसिडिक नेचरचे असतात. आता हे ॲसिडिक नेचर असण्यामागे रिस्पॉन्सिबल आहे हायड्रॉक्सिल ग्रुप, कारण हायड्रॉक्सिल ग्रुप कसं असतो, पोलर. आता हे आपण इन डिटेल एक्सप्लेन करूया. बघा मी काय सांगतोय की अल्कोहोलला ॲसिडिक नेचर काय येत आहे, कारण हा जो अल्किल ग्रुप असतो हा इलेक्ट्रॉन रिलीजिंग असतो, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतो. याने इलेक्ट्रॉन डोनेट केले त्यामुळे इथे इलेक्ट्रॉनचं क्लाउड वाढतं, म्हणजे इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढल्यामुळे इथले जे काही पोलर कॅरेक्टर आहे ते कमी होतं. बघा आपण समजून घेऊ की अल्किल ग्रुप कसे असतात, इलेक्ट्रॉन रिलीजिंग असतात. ते इलेक्ट्रॉन डोनेट करतात ऑक्सिजनला. इलेक्ट्रॉन रिलीज केल्यामुळे ऑक्सिजनवरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, आणि ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जेव्हा वाढली तेव्हा पोलॅरिटी ऑफ OH बॉन्ड काय होते, कमी होते. आता हा पॉईंट तुमच्या आत्ताच्या MCQसाठी खूप महत्त्वाचा नाही, याचं ॲप्लिकेशन तुम्हाला एका एक्झाम्पलवरती मी करून दाखवतो, त्यावर तुम्हाला MCQ विचारला जाईल. बघा सिम्पल मी काय सांगितलं की अल्कोहोल्स हे ॲसिडिक नेचर असतात, हा पहिला MCQ. सेकंड, ॲसिडिक नेचर का आलं, कारण अल्किल ग्रुप्स हे इलेक्ट्रॉन रिलीजिंग असतात, त्यामुळे ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, आणि ऑक्सिजनवरती इलेक्ट्रॉन डेन्सिटी जेव्हा वाढते तेव्हा OH बॉन्डची पोलॅरिटी काय होते, डिक्रीज होते. आता मग OH बॉन्डची पोलॅरिटी डिक्रीज झाल्यामुळे काय इफेक्ट होतो ते समजून घ्या. जेव्हा नंबर ऑफ अल्किल ग्रुप वाढतात, जेव्हा नंबर ऑफ अल्किल ग्रुप वाढत आहे तेव्हा ॲसिड स्ट्रेंथ काय होते, डिक्रीज होते. ॲज नंबर ऑफ अल्किल ग्रुप्स इन्क्रीजेस, ॲसिड स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल डिक्रीजेस. As number of alkyl group increases, acid strength of alcohol decreases. यावरती तुम्हाला MCQ विचारला जाणार आहे. बघा काय सांगतोय मी, समजा माझ्याकडे प्रायमरी अल्कोहोल आहे, सेकंडरी अल्कोहोल आहे आणि टर्शरी अल्कोहोल आहे. तुम्ही चेक करा, हा प्रायमरी अल्कोहोलमध्ये एकच अल्किल ग्रुप आहे की जो इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, ठीक आहे, की जे ऑक्सिजनची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढणार. तसं यामध्ये इलेक्ट्रॉन रिलीजिंग वाढलेत, नंबर ऑफ अल्किल ग्रुप वाढलेत, इथे इलेक्ट्रॉन रिलीज ग्रुप अजून वाढलेत, याचा अर्थ नंबर ऑफ अल्किल ग्रुप वाढले. नंबर ऑफ अल्किल ग्रुप जेव्हा वाढतात तेव्हा ॲसिड स्ट्रेंथ ऑफ अल्कोहोल डिक्रीजेस. याची ॲसिड स्ट्रेंथ खूप कमी असेल, आणि सगळ्यात जास्त ॲसिड स्ट्रेंथ असणार आहे या प्रायमरी अल्कोहोलची. याची ॲसिड स्ट्रेंथ जास्त आहे, देन द सेकंड वन अँड द लास्ट वन. ठीक आहे, ॲसिड स्ट्रेंथवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतोय, विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज मोर ॲसिडिक और विच ऑफ द फॉलोइंग अल्कोहोल इज लेस ॲसिडिक. या टाईपचा MCQ सॉल्व करण्यासाठी तुम्हाला हे बेसिक पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. नाउ नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट फ्रॉम दिस चॅप्टर इज, बघा रिॲक्शन तुम्हाला दिली आहे, अल्कोहोल शोज केमिकल रिॲक्शन विथ हायड्रोजन हॅलाइड अँड देर इज अ फॉर्मेशन ऑफ अल्किल हॅलाइड अँड साईड प्रोडक्ट वॉटर. आता ही रिॲक्शन नाही महत्त्वाची, पण लक्षात घ्या याच्यावरती महत्त्वाचं काय, हायड्रोजन हॅलाइडचं म्हटलं तर कोण कोण असेल, त्याच्यामध्ये HCl असेल किंवा HBr असेल किंवा HI असेल. जेव्हा अल्कोहोलची रिॲक्शन यांच्यासोबत होते तेव्हा लक्षात ठेवा अल्कोहोलमध्ये सुद्धा आपण 3 कॅटेगरीज केल्या आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. तर ज्या अल्कोहोलला अल्किल ग्रुप जास्त असेल त्याची रिॲक्टिव्हिटी जास्त असते. या केसमध्ये MCQ तयार होतोय की टर्शरी अल्कोहोल आर मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल व्हेन दे आर गोइंग टू रिॲक्ट्स विथ हायड्रोजन हॅलाइड. मग ते यांच्यासोबत जेव्हा रिॲक्शन दाखवता तेव्हा टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असते. टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अल्कोहोल दॅन प्रायमरी अल्कोहोल व्हेन दिस अल्कोहोल रिॲक्ट्स विथ हायड्रोजन हॅलाइड.
हा पॉईंट लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट, आता हे हायड्रोजन हॅलाइड म्हटलं तर त्याच्यामध्ये पुन्हा HCl, HBr, HI हे आहे. ठीक आहे. तर या केसमध्ये आपण जर बघितलं HCl, HBr आणि HI, तर या केसमध्ये आपण बघा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन या तिघांमध्ये आपण कम्पेअर केलं तर आयोडीनची ॲटॉमिक साईज सगळ्यात जास्त आहे. आणि ॲटॉमिक साईज जेवढी जास्त असेल तेवढा हायड्रोजन आणि तो आयोडीन यांच्यातली बॉन्ड लेंथ जास्त असेल. जितकी बॉन्ड लेंथ जास्त असेल तेवढा तो बॉन्ड इझिली काय होईल, ब्रेक होईल. आणि जितका बॉन्ड लवकर ब्रेक होईल तेवढा H+ लवकर रिलीज होईल. आणि जो H+ लवकर रिलीज करतोय तो स्ट्रॉंग ॲसिड असतो. त्यामुळे लक्षात घ्या HCl, HBr, HI या तिघांमध्ये सगळ्यात जास्त स्ट्रॉंग ॲसिडिक कुठला आहे तर HI आहे. HI इज मोर ॲसिडिक. बघा मी तर सध्या डिसाईड करतो यांची ॲसिड स्ट्रेंथ. ॲसिड स्ट्रेंथच्या बाबतीत HI इज मोर ॲसिडिक दॅन HBr दॅन HCl. मग हा जर स्ट्रॉंग ॲसिडिक असेल तर रिॲक्शन लवकर दाखवेल. मग आपण सिक्वेन्स असा लिहू शकतोय HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HCl विथ अल्कोहोल. हा पण एक पॉईंट लक्षात ठेवा. बघा इथे 2-3 MCQ तयार होत आहे की पहिलं काय की टर्शरी अल्कोहोल इज मोर रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी वेन दे आर रिॲक्ट विथ हायड्रोजन हॅलाइड. मग हायड्रोजन हॅलाइडमध्ये त्याला रिॲक्टिव्हिटी कमी जास्त आहे तर जो जास्त ॲसिडिक आहे म्हणजे HI. HI इज मोर रिॲक्टिव्ह दॅन HBr दॅन HI वेन दे रिॲक्ट्स विथ अल्कोहोल. ठीक आहे. हा झाला 2-3 MCQ या पहिल्या पॉईंटवरती. पुढचा बघा टॉपिक काय आहे, एक रिएजंट आहे सगळ्यात महत्त्वाचा जे कॉम्बिनेशन आहे. कोणाचं कॉम्बिनेशन आहे, कॉन्सन्ट्रेटेड HCl आणि अनहायड्रस झिंक क्लोराइड. द कॉम्बिनेशन ऑफ HCl अँड ZnCl2 इट इज ऑल्सो नोन ॲज लुकास रिएजंट. हा झाला तुमचा पहिला MCQ. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज लुकास रिएजंट. ऑप्शन ABCD. इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl अँड अनहायड्रस झिंक क्लोराइड. या दोघांच्या कॉम्बिनेशनला काय म्हणतो आपण, लुकास रिएजंट. नाऊ वेन दिस लुकास रिएजंट इज गोइंग टू रिॲक्ट विथ अल्कोहोल. आता हा लुकास रिएजंट अल्कोहोल सोबत रिॲक्शन दाखवतो. अल्कोहोल कुठले असणार आहे, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल. आता जर समजा आपल्याकडे 3 टाईपचे अल्कोहोल आहे, जस्ट इमॅजिन बीकर नंबर 1, 2, 3 या 3 बीकरमध्ये आपण घेतलेले आहे अल्कोहोल. आणि जर मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की आयडेंटिफाय विच अल्कोहोल इज प्रायमरी अल्कोहोल, विच इज सेकंडरी आणि विच इज टर्शरी अल्कोहोल, वी कॅन इझिली डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल अँड टर्शरी अल्कोहोल विथ द हेल्प ऑफ लुकास रिएजंट. हाऊ वी कॅन डिस्टिंग्विश दॅट, लुक ॲट दिस. सपोज हे पहिलं बीकर आहे, असं कन्सिडर करा की याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल आहे. जर याच्यामध्ये टर्शरी अल्कोहोल असेल तर रिॲक्शन कशी होते लक्षात घ्या. समजा हे टर्शरी अल्कोहोल आपण घेतलं आहे आणि या टर्शरी अल्कोहोलमध्ये मी आता ॲड केलं आहे लुकास रिएजंट. लुकास रिएजंट ॲड केल्यावर इमिजिएटली रिॲक्शन होतात आणि तुम्हाला 2 सेपरेट लेअर मिळतात. त्यातला एक जो लेअर असणार आहे तो असणार आहे अल्किल हॅलाइडचा. बघा लेअरचं सेपरेशन इमिजिएटली होतं आहे. तुम्ही टर्शरी अल्कोहोल घेतले, त्यात लुकास रिएजंट ॲड केला, रिॲक्शन अगदी रॅपिड झाली, 2 सेपरेट लेअर मिळाला. त्यातला एक लेअर असणार आहे अल्किल हॅलाइडचा. तेच जर आपण सेकंडरी अल्कोहोलच्या बाबतीत जर बघितलं तर बघा काय होणार आहे, वेन वी आर गोइंग टू ॲड लुकास रिएजंट इन सेकंडरी अल्कोहोल. जस्ट इमॅजिनिंग दिस इज सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोलमध्ये लुकास रिएजंट ॲड केल्यानंतर रिॲक्शन थोडीशी स्लो होते आणि ते 2 लेअर तुम्हाला मिळत आहे काही वेळानंतर म्हणजे काही मिनिटांनंतर मिळत आहे. आफ्टर फ्यू मिनिट्स दर इज अ सेपरेशन ऑफ लेअर. बघा पहिल्या केसमध्ये लेअर्स इमिजिएटली मिळाले, सेकंड केसमध्ये लेअरला काही मिनिट्स लागत आहे. ठीक आहे. आणि जर आपण ती सेम केस जर आपण बघितली प्रायमरी अल्कोहोलच्या बाबतीत, वेन वी आर गोइंग टू ॲड लुकास रिएजंट इन प्रायमरी अल्कोहोल, रिॲक्शन टेक्स लॉट्स ऑफ टाईम, स्टील इट रिक्वायर्स सम हीट. बघा खूप वेळ लागणार आहे, खूप वेळ लागतो आहे आणि त्याला हिटिंगची पण गरज पडते, तेव्हा तुम्हाला मिळणार आहे अल्किल हॅलाइड. प्रायमरी अल्कोहोल आर व्हेरी लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स लुकास रिएजंट, वेअर ॲज टर्शरी अल्कोहोल आर हायली रिॲक्टिव्ह टुवर्ड्स लुकास रिएजंट. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणारच आहे. या चॅप्टरच्या पार्ट 2 मध्ये सुद्धा मी खूप इम्पॉर्टंट टॉपिक डिस्कस केलं की जे MST CET खूप इम्पॉर्टंट आहेत.